बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाला राजकीय क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी आणि ती देखील थेटपणे मातोश्री या ठिकाणाहून, कारण मातोश्रीवरती एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। ज्या बैठकी दरम्यान उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या मनोमिलनाबाबत मातोश्रीवरती बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र या मुंबईच्या राजकारणातील आता अतिशय मोठी बातमी समोर येत आहे। म्हणजेच मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट नंतर मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चेने उदाहरण झाला आहे। पण मित्रांनो, खरंच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत का, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया। तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा हे पाहूया मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट लागला आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, त्यांच्यासोबत असलेले एकनाथ शिंदे यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, जितका आकडा बहुमताचा आहे त्याच्यापेक्षा 4 जागा या त्यांना एक्स्ट्राच मिळालेल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो, 2 दिवसापूर्वी असं वाटत होते की एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसल, पण मित्रांनो आता चित्र वेगळं आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। कारण मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी आपले जे 28 नगरसेवक आहेत त्यांना एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांना मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचे महापौर पद पाहिजे आहे। त्यामुळेच त्यांनी एका हॉटेलमध्ये आपले नगरसेवक ठेवले असल्याचं बोललं जात आहे। पण मित्रांनो, हे एकनाथ शिंदे यांची मागणी आहे, त्या मागणीला भारतीय जनता पक्षाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे। कारण मित्रांनो, भारतीय जनता पक्ष असं म्हणत आहे की आमचेच नगरसेवक मुंबई महानगरपालिकेवर निवडून आले आहेत, त्यामुळे आमचाच महापौर हा 5 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर बसेल। पण मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना जर भारतीय जनता पक्षानं जर महापौर नाही दिलं तर याच्या विरोधात एकनाथ शिंदे वेगळा विचार करणार असल्याचं बोललं जात आहे। म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या डोक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती करायचं सुद्धा असल्याचं बोललं जात आहे आणि तशा प्रकारची गुप्त बैठका सुद्धा झाल्याचं बोललं जात आहे। म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि संजय राऊत या दोघांमध्ये एक गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे आणि त्याप्रमाणेच शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसणार असल्याचं बोललं जात आहे। पण मित्रांनो, खरंच संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली असेल का, आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर बैठक झाली असेल तर खरंच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत का, हे आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे सध्या नाहीत। म्हणजेच मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे बाहेरच्या देशामध्ये दौऱ्यासाठी गेले आहेत आणि त्याचमुळे मित्रांनो त्यांच्या पाठीमागे वेगवेगळे चर्चा आणि गुप्त बैठका चालू असल्याचं सूत्रांची माहिती आहे। कारण मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी ज्या हॉटेलमध्ये त्यांचे नगरसेवक ठेवले आहेत त्याच हॉटेलमध्ये संजय राऊत यांनी भेट दिली आहे। म्हणजेच मित्रांनो, त्या हॉटेलमध्ये संजय राऊत यांनी जेवण करण्यासाठी गेले होते असं बोलले होते। पण मित्रांनो, त्याचं कारण वेगळंच असल्याचं बोललं जात आहे। कारण मित्रांनो, ज्या हॉटेलमध्ये संजय राऊत गेले होते त्याच हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांचे 28 नगरसेवक आहेत। त्यामुळे मित्रांनो, त्या भेटीमागचं कारणही वेगळंच आहे। म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे परत एकदा मुंबई महानगरपालिकेसाठी आणि मराठी माणसांसाठी मुंबई महानगरपालिकेवर एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो, याची लवकरच माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्याद्वारे देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच एकनाथ शिंदे आणि संजय राऊत भेटले असतील का? म्हणजेच मित्रांनो, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची दोघांमध्ये गुप्त बैठक झाली असेल का? आणि जर मित्रांनो गुप्त बैठक झाली असेल तर खरंच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी एकत्र येतील का, हे तुम्ही कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, गेल्या 2 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट लागला आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे। म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला 88 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 28 जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, त्यांना मुंबई महानगरपालिकेवर बहुमत मिळालं आहे। पण मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर महापौर पदाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत। म्हणजेच मित्रांनो, कोण म्हणतंय उद्धव ठाकरे यांचा महापौर होणार, तर कोण म्हणते एकनाथ शिंदे यांचा महापौर होणार। पण मित्रांनो, खरं भारतीय जनता पक्षाचं इतकं सारा जागा येऊन सुद्धा याचा काही फायदा न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो, सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला
पक्षाला मिळाला आहे. म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला 88 जागा मिळाल्या आहेत. पण मित्रांनो तरी भारतीय जनता पक्षाचा मुंबई महानगरपालिकेवर महापौर बसणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या महापौर पदाबद्दल एक वेगळाच ट्विस्ट आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोण म्हणतंय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, तर कोण म्हणतंय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामार्फत भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक कॉल गेला आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. पण मित्रांनो खरंच असं काय होईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये कधी न झालेलं एक वेगळं राजकारण आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर बघायला मिळणार आहे. कारण मित्रांनो मुंबई महानगरपालिका हे शिवसेना पक्षासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेले 25 ते 30 वर्ष सलग मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाची सत्ता आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांचे 54 नगरसेवक फोडल्यामुळे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून 54 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत गेल्यामुळे याचा परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला देखील चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमधील गेल्या निवडणुकीमध्ये 54 नगरसेवक हे फुटून देखील त्यांचे 65च्या आसपास नगरसेवक येणं म्हणजे सर्वात मोठं यश हे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी देखील त्यांची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांच्यासोबत असलेले पक्ष म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्षाला देखील इतकं काही म्हणावे असं यश मिळालं नाही. म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जरी चांगल्या प्रकारचं यश मिळालं असलं तरी त्यांच्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर या दोघांच्या पक्षानं तर होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं तर होणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो खरंच जर एकनाथ शिंदे जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आले तर म्हणजेच मित्रांनो दोन्ही शिवसेना जर एकत्र आल्या तर एकनाथ शिंदे यांचे 28 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 65 म्हणजेच मित्रांनो 93च्या आसपास या दोन्ही पक्षाचे नगरसेवक मिळून झाले आहेत. आणि त्यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे जर आले तर त्यांचीच सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांच्यासोबत काँग्रेससुद्धा पक्ष आहे. त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आले तर परत एकदा मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाचाच महापौर बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे खरंच एकत्र येतील का? आणि त्याचबरोबर मित्रांनो एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाचा भगवा फडकवतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.